ही आहे सिलिंग। ही सिलिंग बनल्यानंतर हे जे जॉईंट दिसत आहेत तुम्हाला, या जॉईंटांना आपल्याला रेगमलनं घासून घ्यावं लागेल। कारण जे ही शीट आहे ना, या शीट बरोबर इथली बाजूसुद्धा जॉईंट आली पाहिजे, नाहीतर आपण नंतर कलर मारल्यानंतर हे पट्टे वेगळे दिसतील आणि ही प्लेन शीट वेगळी दिसेल। त्या उद्देशानं आपण याला पूर्ण असं रेगमल मारून घेतो, जेणेकरून हा प्लेन व्हावा। पूर्ण प्लेन करून घेऊन यानंतर याला प्राइमर अप्लाय करायचा आहे। प्राइमर याच्यासाठी अप्लाय करायचं असते, हे राजस्थानची एक प्रकारची माती असते, म्हणून याला कुठलंही गोष्ट आपण प्राइमर असू द्या, कलर असू द्या, अप्लाय केल्यानंतर ते याच्यासोबत एकजीव करण्यासाठी आपण प्राइमर कंपल्सरी घेतलं पाहिजे। प्राइमरच्या नंतर आपण पुट्टी करतो। पुट्टी हे सर्व बाजू एक लेवल दिसावं म्हणून, जेव्हा आपण कलर केल्यानंतर। म्हणून आपण सिलिंगचं प्रोसेस समजून घेते वेळेस आपल्याला पहिल्यांदा हे जॉईंट घासणे, जॉईंट घासल्यानंतर प्राइमर अप्लाय करणे, प्राइमर अप्लाय केल्यानंतर पुट्टी करणे। तर हा प्रोसेस मी आज तुम्हाला सांगितलं।